50 वर्ष. 10, 9, 8, 7, bound for the moon. 1972 शेवटचा माणूस चंद्रावर गेला होता. म्हणजे 50 वर्ष झाले चंद्रावर एकही माणूस गेलाही नाही आणि चंद्राकडे जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. 50 वर्षा अगोदर जेव्हा माणूस चंद्रावर गेला होता त्या मिशनचं नाव होतं अपोलो. हे अपोलो मिशन जेव्हा झाले तेव्हा त्याच्यानंतर एकही मिशन चंद्रावर जाण्यासाठी तयार झालं नाही. आता या 54 वर्षानंतर पुन्हा माणूस चंद्रावर निघालाय. का बरं इतके दिवस गेले नव्हते? का टेक्नॉलॉजी नव्हती, पैसे नव्हते, की जाण्याची इच्छा नव्हती? नेमकं काय झालं होतं? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आता अपोलो हे मिशन चालू झालं होतं शीत युद्धामुळे, म्हणजेच कोल्ड वॉरमुळे. USA आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच आताचं रशिया. आता काय झालं, या कोल्ड वॉरमुळे एक स्पेस रेस सुरू झाली. ही स्पेस रेस होती आकाशातली, अंतराळातली. प्रत्येकाला वाटत होतं की आपण या स्पेसचा बॉस असावा. मग काय झालं की सोव्हिएत युनियनने पहिला माणूस हा अंतराळात पाठवला. अंतराळात पाठवलेल्या माणसाचं नाव होतं युरी गॅगरिन. हा माणूस गेला अंतराळात, जाऊन परत आला. त्यानंतर काय झालं, अमेरिकेला वाटायला लागलं की आपण कुठेतरी मागे पडत चाललो आणि इथेच चालू झाली सर्वात मोठी स्पेस रेस. मग काय झालं की अमेरिकेला आपला माणूस पाठवायचा होता, पण कुठे? त्यांच्यापेक्षाही जास्त दूर, तो म्हणजे चंद्रावर. मग त्यावेळेच्या सरकारने काय केलं, त्यांच्या बजेटचं 4% बजेट हे स्पेस मिशनला अलोकेट केलं. आताच्या तुलनेत ते खूप जास्त होतं. आता फक्त 0.5% वगैरे बजेट अलोकेट केलेलं असतं. आता काय झालं, नासाने म्हणजेच अमेरिकेने पहिला ह्युमन चंद्रावर पाठवलं. त्याचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग. मग कंटिन्यू मिशन चालू झाले. अपोलो 8, 9, 10 असे 17 मिशन झाले आणि अपोलो 17 हे शेवटचं मिशन होतं 1972 साली. आणि आता जे मिशन आहे ते आहे आर्टेमिस. आता या मिशनला आर्टेमिसच का नाव दिलं गेलं? ग्रीक मायथॉलॉजीनुसार आर्टेमिस ही चंद्राची देवता आहे, गॉडेस ऑफ द मून. आता हीच एक इंटरेस्टिंग गोष्ट नाही, आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अपोलो आणि आर्टेमिस या दोघीही जुळ्या बहिणी आहेत. म्हणजे अपोलो सुद्धा चंद्राची देवताच होती. अपोलो मिशन जे झाले ते 50 वर्षा अगोदर झाले. आता आपण सेम मिशन करायला निघालो आणि त्याचं नाव दिलं आर्टेमिस. आता आर्टेमिस 2 मिशन हे चंद्राकडे जाणार आहे, पण त्या अगोदर आर्टेमिस 1 हे मिशन सक्सेसफुल झालं. त्यानंतरच आर्टेमिस 2 हे करण्यात येत आहे. आर्टेमिस 2 मध्ये काय होणार आहे तर 4 अंतराळवीर चंद्राकडे झेपणार आहेत. म्हणजे पहिल्यांदा 50 वर्षानंतर ह्युमन्स चंद्राकडे जाणार. मग या 4 अंतराळवीरांचे नाव काय आहे? पहिले आहे कमांडर रेड वाइसमॅन. दुसरे आहे विक्टर ग्लोवर, ते पायलट आहे. त्यानंतर क्रिस्टियाना कोच ही महिला आहे, मिशन स्पेशालिस्ट. आणि जेरेमी हॅन्सन हे सुद्धा मिशन स्पेशालिस्ट आहे. याच्यामध्ये काही ऐतिहासिक गोष्टी सुद्धा होणार आहे. क्रिस्टियाना कोच पहिली महिला असणार जी डीप स्पेस मध्ये जाणार. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हीच एक महिला त्या आर्टेमिसला सुद्धा रिप्रेझेंट करते. त्यानंतर पहिले कॅनेडियन असणार हॅन्सन. मग आता या मिशनचा कालावधी किती असणार? साधारण 10 दिवसांचा हा प्रवास असणार आहे. त्यामध्ये एक शक्तिशाली रॉकेट वापरलं जाणार ज्याचं नाव आहे SLS, स्पेस लॉन्च सिस्टीम. आता हे इतकं ताकदवर आहे की तुम्हाला एका झटक्यात पृथ्वीच्या बाहेर ढकलू शकतं. त्यानंतर याची खासियत म्हणजे हे 322 फूट उंच आहे
SLS रॉकेटमध्ये 7,33,000 गॅलन इतकं फ्युअल असणार आहे आणि या रॉकेटला 2 बूस्टर्स असणार. हे बूस्टर्स 75% ताकद वापरणार आणि यानाला ऑर्बिटमध्ये सोडून येणार. आता याच्यासाठी एक यान सुद्धा आहे ज्याचं नाव आहे ओरियन कॅप्सूल. यातच हे 4 अंतराळवीर बसणार आहेत. इथेच झोपणार, इथेच ते सगळे ऍक्टिव्हिटी करणार. हे यूज करणार आहे कॅमेरा निकॉनचा D15 जो 16 वर्ष जुना आहे. आता प्रश्न येतो की 16 वर्ष जुना कॅमेरा का वापरला जात आहे? कारण की हाच कॅमेरा स्पेस मधील रेडिएशन साठी वाचवण्यासाठी बनवलेला आहे. आता हे स्पेस मिशन स्टार्ट कुठून झालं? जॉन एफ कॅनेडी स्पेस स्टेशन वरून ते 1 एप्रिल 6:24 सायंकाळला उडालं. भारतीय वेळेनुसार 3:54 सकाळी पहाटे उडालेलं आहे. हे आता चंद्राच्या दिशेनं झेपवत आहे. आता काय झालं की जेव्हा उडालं तेव्हा याने अर्थच्या ऑर्बिटमध्ये एंटर केलं. अर्थच्या ऑर्बिटमध्ये एंटर केल्यानंतर ते तिथेच फिरायला लागलं. का बरं फिरायला लागलं? कारण की त्यांना चेक करायचं होता लाईफ सपोर्ट, नेव्हिगेशन, कम्युनिकेशन आणि आणखी काही सिक्युरिटी मेजर्स. जर यामध्ये थोडाही बिघाड आला तर तिथेच मिशन एंड आणि आर्टेमिस 2 हे रिटर्न जमिनीवर येणार. तिथूनच ते मिशन अबॉर्ट केलं जाणार. पण सुदैवाने सगळं काही बरोबर राहिलं आणि ते चंद्राकडे झेपवायला निघाले. पण इथेच सर्वात महत्वाची फेज येते, ती म्हणजे ट्रान्सलुनार इंजेक्शन. आता हे काय आहे? हेच आहे सर्वात महत्वाचा पॉइंट जिथून आपण चंद्राकडे जाण्याची एक तयारी चालू करणार. यामध्ये काय होणार की एक पुश मिळणार आपल्या यानाला चंद्राकडे जाण्यासाठी आणि आपण चंद्राकडे जायला निघणार. मग 4था ते 5वा दिवस जवळपास आपण चंद्राच्या जवळ जाऊन आपण मून फ्लाय बाय करणार. आणि जेव्हा मून फ्लाय बाय करत असणार तेव्हा आपण चंद्राच्या डार्केस्ट साईडकडे जाणार, डीप स्पेसमध्ये जाणार. आणि काय होणार त्यावेळेला आपला संपर्क हा पृथ्वीसोबतचा तुटून जाणार. जवळपास 45 मिनिटं यानाचा आणि आपल्या जमिनीवरच्या स्टेशनचा संबंध असणार नाही. आपलं यान चंद्रापासून 7,000 ते 10,000 किलोमीटरचं डिस्टन्स ठेवून राहणार चंद्रापासून. आता यामध्ये काय होणार? क्रू बघणार चंद्राची फार साइड ऑफ द मून, डीप स्पेस व्ह्यू आणि यांचे सगळ्यांचे फोटोज गोळा करणार. सगळ्या डिटेल घेतल्या जाईल आणि 45 मिनिटांनंतर कनेक्शन इस्टॅब्लिश केलं जाणार. आता यामध्ये काय होणार? होऊ शकतं की स्पेसक्राफ्ट मध्ये काही बिघाडही येऊ शकतो. मग स्पेसक्राफ्ट मध्ये काही बिघाड आला, सपोज त्याचं इंजिन फेल झालं तर काय होणार? तर आपले जे क्रू आहे, आपले जे अंतराळवीर आहे ते स्लिंग शॉट मेथडचा यूज करणार. आता तुम्ही म्हणणार ही स्लिंग शॉट मेथड काय आहे? तर स्लिंग शॉट मेथड तीच आहे जी नासाने मार्सवर मिशन पाठवण्यासाठी केली होती. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा यूज करून त्याला छोटे छोटे बूस्ट देऊन त्याचा आर्क वाढवत गेले आणि पृथ्वीच्या कक्षेबाहेर त्याला फेकलं गेलं आणि त्याच्यानंतर आपलं मिशन हे मार्सवर पोहोचलं. तशीच सेम स्लिंग शॉट मेथड आता वापरली जाणार, पण ती यावेळी पृथ्वीकडून नाही तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यूज करून पृथ्वीकडे ढकलण्यासाठी. जर समजा इंजिन फेल झालं तर आता आपण जेव्हा ती मेथड वापरणार आणि त्यानंतर पृथ्वीच्या दिशेने येणार, पण यानंतर सर्वात महत्वाची फेज येणार आहे, ते म्हणजे रिएंट्री आणि स्प्लॅश डाऊन. जेव्हा आपण रिएंटर करत असणार तेव्हा आपल्या यानाचा वेग असणार 40,000 किलोमीटर प्रति आवर, म्हणजे 40,000 एका तासाला अंतर कापणार. आणि याच्यामुळे काय उत्पन्न होणार? हीट. ही हीट इतकी असणार की सूर्याच्या अर्धी म्हणजेच 3,000 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता ही 3,000 डिग्री सेल्सिअसची हीट आपली हीट शील्ड जी बनवली आहे यानाची ती फेस करणार आणि त्याच्यानंतर ते यान पॅसिफिक ओशन मध्ये स्प्लॅश डाऊन म्हणजे तिथे पडणार. आता तिथे पडल्यानंतर काय होईल? ग्राउंड टीम, जसं नेव्ही झालं, आर्मी झालं, त्याच्यानंतर नासाचे सायंटिस्ट तिथे असणार आणि त्यांना काढून जहाजावर घेणार. या पद्धतीने आपले अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येणार. हीच एक डेव्हलपमेंटसाठी केलेली
ह्युमॅनिटीसाठी केलेली पहिलं पाऊल म्हणू शकतो. आता आणखी एक प्रश्न माझ्या डोक्यात घोंगावत आहे, तो म्हणजे की इतका खटाटोप कशासाठी? जर आपण 50 वर्षा अगोदर अपोलो मिशन्सने चंद्रावर गेलो होतो, आपल्याला सगळी ट्रॅजेक्टरी माहिती आहे, आपल्याला सर्व काही माहिती आहे, कसं जायचं कसं यायचं, मग आपण पुन्हा तीच प्रोसिजर का फॉलो करतोय? आपण आधी एक मिशन पाठवलं आर्टेमिस 1, ज्याच्यामध्ये आपण गेलो, चंद्राचं भाग बघितला आणि रिटर्न आलो. त्याच्यामध्ये ह्युमन्स नव्हते. आता आपण ह्युमन पाठवणार, चंद्राची सगळी ट्रॅजेक्टरी चेक करणार, चंद्राच्या आजूबाजूचं सगळं काही नेमकं फार साईड वगैरे चेक करणार आणि रिटर्न येणार. त्याच्यानंतर आपण चंद्रावर ह्युमन्सना उतरवणार. पण इतकं का बरं? डायरेक्ट आपण चंद्रावर ह्युमन्सना का उतरवत नाही? याच्यासाठी आपण एक साधं एक्झाम्पल समजूया. समजा तुम्ही लग्न करायला निघाले, तर तुम्ही डायरेक्ट लग्न करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही काय करता? तुम्ही एखाद्या मुलगीचा निरोप शोधता. त्याचप्रमाणे आपण चंद्राच्या आजूबाजूने आपलं रॉकेट जातं की नाही, ते रॉकेट परत बरोबर येतं की नाही, आणि याच्यामध्ये आपण ह्युमन्स पाठवू शकतो की नाही, हे चेक करण्यासाठी पहिलं मिशन होतं. रॉकेट जाऊन त्याच्या सगळ्या सिस्टीम्स बरोबर काम केल्या. त्यानंतर आता आपण दुसरं मिशनवर गेलो. ते म्हणजे काय? आपण स्वतः खुद्द जाऊन चेक करणार की आपल्याला कुठे उतरायचं आहे, आपण तिथे काय काय करू शकतो. तसंच एखाद्या मुलीचा निरोप आला की आपण स्वतः त्यांच्या घरी जातो, मुलगी बघतो, फॅमिली बघतो, सगळं काही बघतो, आणि आपल्या पसंत आलं तरच आपण तिकडे होकार देतो. तसंच आपण चंद्राचं फ्लाय बाय करणार, आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघणार, सगळं काही बरोबर चाललंय की नाही, सगळं काही बरोबर आहे की नाही, आणि आपण कोणत्या साईटवर उतरायचं, कुठे उतरायचं, हे सगळं काही डिसाईड केलं जाणार. त्याच्यानंतर आपण चंद्रावर पाऊल ठेवणार. त्याचप्रमाणे आपण सगळं डिसाईड झाल्यावर लग्न करणार. आपण डायरेक्टली लग्न करू शकत नाही, तसंच आपण डायरेक्टली चंद्रावर सुद्धा उतरू शकत नाही. आता तेव्हाच्या टेक्नॉलॉजी खूप वेगळ्या होत्या, आताच्या टेक्नॉलॉजी खूप वेगळ्या आहेत, आणि या टेक्नॉलॉजी मधला फरक तर आहेच, पण त्यासोबतच तेव्हाचे इंजिनियर्स आता रिटायर झाले आहेत. आताचे इंजिनियर्स वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातून काम करत आहे. आता काय होईल? आर्टेमिस 2 मध्ये आपण चेक करणार की आपल्याला कुठे उतरायचं आहे, आपण कुठे बेस स्टेशन बनवू शकतो, आणि कुठे आपल्या राहण्याची जागा असू शकते. तर आपण इथे एखादं बेस स्टेशन बनवून, तिथे फ्युएल तयार करून, तिथे पाण्याचा शोध घेऊन कदाचित तिथून आणखी दुसऱ्या ग्रहावर जाण्याची तयारी करू शकतो. म्हणूनच हे पाऊल डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे आर्टेमिस 2 जे आहे, ती फायनल एक्झाम आहे ह्युमनला चंद्रावर उतरण्याच्या अगोदरची. आता आर्टेमिस 3 नेमकं काय असणार, कसं असणार, त्यात काय काय बदल होणार आहेत, आणि ते कोणत्या दिशेने घेऊन जाणार आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तेव्हापर्यंत सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.